नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी आपल्या कमेंटमधील सर्व प्रतिसादांबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत संगीत भूषण राज्यस्तरीय पुरस्कार 2025 हा कुणाला भेटलेला आहे आणि त्या संदर्भात अजून थोडीशी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तसेच डॉक्टर विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणत्या संस्थेमार्फत त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच नुकतेच 21वे जागतिक मराठी संमेलन हे संपन्न झालेले आहे. हे कुठे, त्याचे अध्यक्ष कोण, या सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सध्या डी-आर-डी-ओचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर समीर व्ही कामत. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच डी-आर-डी-ओने आपला स्थापना दिन हा साजरा केलेला आहे. 1 जानेवारी या दिवशी त्यांनी हा स्थापना दिन साजरा केला. त्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा केलेली आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 12 जानेवारी. आजचा दिवस हा संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण आजच्याच दिवशी म्हणजेच 12 जानेवारी 1863 या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला होता. 1893 या साली त्यांनी सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागो येथे सुप्रसिद्ध असे भाषण केलेले होते. तसेच 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना देखील केलेली होती. 12 जानेवारी 1598 आजच्या दिवशी वीर जिजामाता यांची आज जयंती. त्यांचं जन्मस्थळ आहे सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी. 12 जानेवारी 1931 सोलापूरचे क्रांतीवीर किसन सारडा, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली. 12 जानेवारी 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची येवला परिषदेमध्ये त्रिवार घोषणा केलेली होती. 12 जानेवारी 2005 म्हणजेच आजच्या दिवशी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला. संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आशा भोसले, पर्याय क्रमांक 2 आशा खाडीलकर, पर्याय क्रमांक 3 किशोरी आमोणकर आणि पर्याय क्रमांक 4 विद्या पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आशा खाडीलकर. तर नुकतेच ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना संगीत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार हा त्यांना आता प्रदान करण्यात आलेला आहे. 1000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार, तर युवा साधक हा पुरस्कार निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार कोणत्या संस्थेने प्रदान केला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 इस्रो, पर्याय क्रमांक 2 IIT मुंबई, पर्याय क्रमांक 3 VLSI सोसायटी ऑफ इंडिया आणि पर्याय क्रमांक 4 DRDO. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 VLSI सोसायटी ऑफ इंडिया. तर डॉक्टर विजय भटकर यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. पुरस्कार प्रदान करणारी संस्था आहे VLSI सोसायटी ऑफ इंडिया. पुरस्कार प्रदान केलेला आहे डॉक्टर सत्यगुप्ता, जे अध्यक्ष आहेत VLSI सोसायटी ऑफ इंडियाचे. आता डॉक्टर विजय भटकर यांच्या महत्त्वाच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांनी सीडॅकमधील नेतृत्व केलेले होते. प्रारंभीचे ASIC डिझाईनमधील त्यांचे योगदान राहिलेले आहे. सेमीकंडक्टर शिक्षण व नवोन्मेषासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन देखील केलेले आहे. ते परम सुपर कॉम्प्युटर मालिकेचे शिल्पकार आहेत. भारतात सुपर कॉम्प्युटिंगचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. सेमीकंडक्टर डिझाईन, संशोधन व तंत्रज्ञान नेतृत्व क्षेत्रातील दशके चाललेले परिवर्तनकारी योगदान त्यांनी केलेले आहे. भारतातील तंत्रज्ञान नवोन्मेष परिसंस्थेला भक्कम आकार देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. राष्ट्रीय संस्थांची स्थापना, सुपर कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधा उभारणी हे त्यांनी केलेले आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ऑलरेडी सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. महिला प्रीमियर लीग म्हणजे WPL 2026 हा कोणता हंगाम आहे? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दुसरा, पर्याय क्रमांक 2 तिसरा, पर्याय क्रमांक 3 चौथा आणि पर्याय क्रमांक 4 पाचवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथा.
चौथी महिला प्रीमियर लीग WPL 2026 ही आता सुरू झालेली आहे. याचा कालावधी आहे 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026. यामध्ये 5 संघ असणार आहेत. मुंबई इंडियन्स, RCB, DC, GG आणि UPW. GG म्हणजे गुजरातचा संघ, UPW म्हणजे उत्तर प्रदेशचा संघ, DC म्हणजे दिल्लीचा संघ, RCB म्हणजे बेंगळूरचा संघ आणि MI म्हणजे मुंबई. यामध्ये 22 सामने होणार आहेत. 2023 मध्ये या WPLचा पहिला हंगाम सुरू केलेला होता. आता मागील वर्षांची यादी एकदा थोडक्यात पाहूया. 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले होते. त्याचं कर्णधार होती हरमनप्रीत कौर. 2024 मध्ये RCB या संघाने विजेतेपद पटकावलेले होते, ज्याची कर्णधार होती स्मृती मंधाना. तर 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स या संघाने जेतेपद पटकावले होते आणि त्यावेळेस पुन्हा एकदा कॅप्टन होती हरमनप्रीत कौर. पुढचा प्रश्न, 21वे जागतिक मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 पणजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पणजी. तर पणजीमध्ये नुकतेच जागतिक मराठी संमेलन हे आता संपन्न झालेले आहे. हे 21वे जागतिक मराठी संमेलन होते. याची थीम होती शोध मराठी मनाचा. आयोजन केले होते जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती. स्थळ होते पणजी, गोवा. संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. याचं उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते. तर स्वागताध्यक्ष होते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. पुढचा प्रश्न, मुख्य प्रबोधांना कोणता दर्जा देण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राज्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 मंत्री, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री आणि पर्याय क्रमांक 4 विधानसभा अध्यक्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंत्री. तर लक्षात घ्या, मुख्य प्रबोधांना हा मंत्रिपदाचा दर्जा आता देण्यात आलेला आहे आणि हा एक विशेष दर्जा असणार आहे आणि मुख्य प्रतोद तसेच प्रतोद या दोघांनाही आता विशेष दर्जा मिळालेला आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. विधानमंडळातील शिस्त व समन्वय राखण्यासाठी मुख्य प्रतोद व प्रतोदांना हा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, तो फक्त राजशिष्टाचारापुरताच असणार आहे. म्हणजेच काय, सत्ताधारी व किमान 10% सदस्य संख्या असलेल्या विरोधी पक्षांच्या जे काही मुख्य प्रतोद आहेत आणि प्रतोद आहेत यांनाच हा दर्जा प्राप्त असणार आहे. मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा, तर जे काही इतर प्रतोद आहेत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आता मिळणार आहे आणि हा फक्त राजशिष्टाचारापुरता असणार आहे. म्हणजेच यामध्ये वेतन भत्ते लागू असणार नाहीत. मंत्री, राज्यमंत्री यांचे नियमित जे काही वेतन, भत्ते किंवा प्रशासकीय अधिकार आहेत ते मात्र त्यांना मिळणार नाहीत. आता त्यांना मानधन किती मिळणार? तर मुख्य प्रतोद यांना 25,000 प्रति महिना, तर प्रतोदांना 20,000 प्रति महिना मानधन मिळेल. कार कार्यालय आणि कर्मचारी सुविधा, तर अधिवेशन काळामध्ये विधानमंडळ सचिवालयात स्वतंत्र कार्यालय हे त्यांना मिळणार आहे. तसेच दूरध्वनी सुविधा, एक स्वीय सहाय्यक, एक लिपिक व एक शिपाई असे त्यांना मिळणार आहे. याची आता विशेष दर्जा मिळाला तर याचे फायदे काय असणार आहेत? तर सभागृहातील पक्षीय शिस्त मजबूत होणार आहे, सदस्यांमध्ये समन्वय वाढणार आहे, तसेच कामकाज अधिक सुसूत्र व प्रभावी होणार आहे आणि प्रतोदांच्या भूमिकेला आता प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. 21वे जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष हे कोण होते? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर विजय भटकर, पर्याय क्रमांक 2 महेश मांजरेकर, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर नरेंद्र जाधव आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अनिल काकोडकर. तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.